नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या लहानपणी घेतलेले अनुभव गुड किंवा बॅड आपल्या ऍडल्टहुडला डायरेक्टली शेप देतात. चाइल्डहुड ट्रॉमा म्हणजे फक्त एखादी वाईट घटना नाही, तर ती आपल्या सबकॉन्शियस माइंडवर उमटलेली खोल छाप असते. चाइल्डहुड ट्रॉमा वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतो, जसं की फिजिकल अब्यूज, इमोशनल निग्लेक्ट, पॅरेंट्स मधले कॉन्फ्लिक्ट, सततचा दबाव किंवा हार्श वर्ड्स. याचा ऍडल्टहुडवर सुद्धा परिणाम होतो, जसं की लो सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःची किंमत कमी वाटणे, ट्रस्ट इश्यूज निर्माण होतात, लोकांवर विश्वास इझिली ठेवता येत नाही, एन्झायटी, डिप्रेशन, इव्हन ऍडिक्शन सुद्धा होतात आणि अँगर कंट्रोल मध्ये पण प्रॉब्लेम जातो. रिलेशनशिप मध्ये इन्सिक्युरिटीज निर्माण होतात. एक्झाम्पल, इमॅजिन करा, एखादा मुलगा लहानपणी सतत ऐकत असेल, तू काही करू शकत नाही, तर तो मोठपणी सुद्धा न्यू चॅलेंजेस घ्यायला घाबरेल, कारण तो निगेटिव्ह मेसेज त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर आधीच बसलेला असतो. याचं एक सोल्युशन आहे. फर्स्ट स्टेप म्हणजे ट्रॉमा ओळखणं. थेरपी किंवा काउन्सिलिंग घेणं हा एक महत्वाचा उत्तम मार्ग आहे. जर्नलिंग, मेडिटेशन, सेल्फ केअर हे खूप मदत करतात. सोबतच हेल्दी रिलेशनशिप तयार करणं आणि स्वतःची व्हॅल्यू रिकग्नाइज करणं हे हिलिंग साठी महत्वाचं आहे. याच्या कॉन्क्लुजन मध्ये आपण म्हणू शकतो की चाइल्डहुड ट्रॉमा इज इग्नोर करणं म्हणजे ऍडल्टहुड मध्ये आपलं पीसला डिनाय करणं. पण गुड न्यूज म्हणजे हिलिंग इज पॉसिबल. पहिलं पाऊल म्हणजे एक्सेप्टन्स. चला आपल्या मनाला खरं फ्रीडम देऊया. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.